Namaskar. I am Advocate B.R. Bornak. The topic of our today's lecture is the MOFA, that is the Maharashtra Ownership Flats Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer Act 1963. That is Maharashtra Ownership Flats Act 1963. This act was enacted by the government in 1963 for the promotion of construction, sale, management and transfer of flats constructed by the builders, and to regulate the activities of the builder, means to promote the activities of construction, sale, management and transfer of flats, and to regulate those activities with a view to regulate the activities of builder and promote construction, sale, management and transfer of flats. The purpose of this act was like this. This act being the act of Government of Maharashtra, it extends to the whole state of Maharashtra, and after formation of its rules in 1967, it came into force. Further, regarding definitions given in this MOFA, in the MOFA Act, म्हणजे मोफामध्ये ज्या काही व्याख्या दिलेल्या आहेत, ह्या मोफाचं मराठीमध्ये जे आहे हे मराठीमध्ये महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट, महाराष्ट्र मालकी हक्क सदनिका कायदा असं बोललं जातं. महाराष्ट्र मोफाला मराठीमध्ये महाराष्ट्र मालकी हक्क सदनिका कायदा 1963 असं बोललं जातं. तर त्या ॲक्टच्या सेक्शन 2 मध्ये डेफिनेशन्स दिले आहेत. सम डेफिनेशन्स आर गिव्हन अंडर सेक्शन 2 ऑफ द मोफा. नाउ इन दिस देर आर 2 important definitions, one that is of flat and another that is of promoter. म्हणजे या ठिकाणी या डेफिनेशन्स काय थोडक्याच दिले आहेत, मोजक्याच डेफिनेशन्स दिले आहेत. कारण मोफा हा ॲक्टच एकंदरीत 18 सेक्शनचा आहे, त्याच्यामध्ये फक्त 18 कलम आहेत. त्यामधलं कलम 2 हे व्याख्येबद्दल आहे, डेफिनेशन्स बद्दल आहे. त्याच्यामधले महत्त्वाची डेफिनेशन जी आहे ही फ्लॅटची आहे. ही महत्त्वाची का? बिकॉज व्हेन वी टॉक अबाउट द फ्लॅट वी टेक इट ॲज अ रेसिडेन्शियल युनिट ओनली, बट व्हाईल डिफायनिंग द फ्लॅट इन मोफा, सी commercial units, business units, industrial units are also considered in the definition of flat. म्हणजे बिल्डर कोणत्याही कारणासाठी युनिट विकू देत, ते फ्लॅटच्या व्याख्येखाली घेण्यासाठी ही फ्लॅटची व्याख्या जी आहे ही थोडीशी बहुव्यापक केलेली आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह केलेली आहे. लेट अस हॅव अ लुक ऑन द डेफिनेशन ऑफ फ्लॅट. फ्लॅट मीन्स अ सेपरेट अँड सेल्फ कंटेंट सेट ऑफ प्रिमाइसेस used or intended to be used for residence or office, बघा, residence, office, showroom or shop or godown, or for carrying on any industry or business, and includes garage. garage म्हणजे ही क्लोज गॅरेज. क्लोज गॅरेज FSI मध्ये त्याचा एरिया काउंट केला जातो, म्हणून क्लोज गॅरेजला पण सेपरेट युनिट मानलं जातं. सो गॅरेज, द प्रिमाइसेस फॉर्मिंग पार्ट ऑफ अ बिल्डिंग अँड इन्क्लूड्स अन अपार्टमेंट. म्हणजे हे एका बिल्डिंगमध्ये कुठलाही पार्ट असेल असा कोणत्याही पर्पजसाठी विकला गेला असेल, या म्हणजे रेसिडेन्शियल ॲज वेल ॲज नॉन रेसिडेन्शियल पर्पजसाठी युनिट विकलं तरी ते फ्लॅटच्या व्याख्येमध्येच येईल. म्हणजे असं कोणी त्याच्यातून सुटायला नको, कुठलाही बिल्डर फक्त फ्लॅट म्हणून सुटायला नको, म्हणून ही सगळी कॉम्प्रिहेन्सिव्ह अशी व्याख्या केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये पुढे काय म्हटलंय की सेल्फ कंटेंट. आता सेपरेट आणि सेल्फ कंटेंट आपण बघितलं, तर सेपरेट आणि सेल्फ कंटेंट याच्यासाठी आपण बघितलं काही बिल्डिंग्समध्ये ग्राउंड फ्लोअरला शॉप्स वगैरे असतात किंवा फर्स्ट सेकंड फ्लोअरला असे कमर्शियल ऑफिसेस वगैरे असतात, आणि त्यांच्यासाठी कॉमन संडास आणि बाथरूमची व्यवस्था केलेली असते. तर अशा म्हणजे वेगळी त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली असेल तर त्यांनाही सेपरेट आणि सेल्फ कंटेंटच मानलं जाईल. म्हणजे याच्यामध्ये एखाद्या शॉपमध्ये किंवा कमर्शियल ऑफिसमध्ये जर संडास बाथरूमची व्यवस्था केलेली नसेल आतमध्ये तरी काही फरक पडत नाही, त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था केलेली असते, म्हणून त्यांनाही सेपरेट आणि सेल्फ कंटेंट असंच म्हटलं जाईल असं या व्याख्येच्या एक्सप्लेनेशनमध्ये दिलेलं आहे. दॅट इज वॉट नॉट विथ स्टँडिंग दॅट प्रोव्हिजन इज मेड फॉर सॅनिटरी, वॉशिंग, बाथिंग or other conveniences as common to 2 or more sets of premises, the premises shall be deemed to be separate and self contained असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. त्यामुळे ही व्याख्या अशी बहुव्यापक केलेली आहे
की त्या व्याख्येमध्ये रेसिडेन्शियल आणि नॉन रेसिडेन्शियल युनिट्स पण कव्हर केलेले आहेत आणि अशा प्रकारे ज्याच्या आतमध्ये संडास बाथरूमची व्यवस्था नाही आहे समजा, अशा नाही वेगळी व्यवस्था केलेली असल्यामुळं सेपरेट आणि सेल्फ कंटेंड असंच म्हटलं जाईल असं या व्याख्येमध्ये म्हटलं, व्याख्येच्या एक्सप्लेनेशनमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे बिल्डर कोणत्याही कारणासाठी बिल्डिंग बांधू देत, त्याच्यातले युनिट्स विकू देत, तर ते ह्या फ्लॅटच्या व्याख्येमध्ये येतात आणि ते मोफाच्या अंडर येतात. त्यांची ती ॲक्टिव्हिटी जी आहे ही मोफाच्या अंडर येते. पुढची व्याख्या जी आहे ही प्रमोटरची व्याख्या आहे. आता प्रमोटर म्हणजे या ठिकाणी मोफामध्ये ज्याला प्रमोटर म्हटलेलं आहे म्हणजेच आपण ज्याला बिल्डर म्हणतो, डेव्हलपर म्हणतो, त्याला मोफामध्ये प्रमोटर म्हटलेलं आहे. ही प्रमोटरची व्याख्या पण बहुव्यापक केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जे ॲक्च्युअल बिल्डिंग बांधतात आणि बिल्डिंग बांधण्यास कारणीभूत होतात असे सगळ्या लोकांना ह्या व्याख्येमध्ये घेतलेलं आहे. कारण पुढे पाठी समजा तुम्हाला कन्व्हेन्ससाठी वगैरे जायचं असेल आणि बिल्डरच्या नावाने ती लँड नसेल तर तुम्ही जमीन मालकालाही कन्व्हेन्सच्या प्रोसेसमध्ये पार्टी करू शकता किंवा त्याच्यातला एखादा ह्या चेनमधला म्हणजे लँड ओनर टू बिल्डर याच्यामध्ये जे लोक आहे त्या चेनमधला एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्या वारसांनाही तुम्हाला रेकॉर्डवरती आणायला लागतं. त्यामुळे प्रमोटरची व्याख्या करते वेळी तीही व्याख्या थोडी बहुव्यापक केलेली आहे, म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह केलेली आहे. लेट अस हॅव अ लुक ऑन द डेफिनेशन ऑफ प्रमोटर. प्रमोटर मीन्स अ पर्सन अँड इन्क्लूड्स अ पार्टनरशिप फर्म और अ बॉडी और असोसिएशन ऑफ पर्सन्स. म्हणजे काही ठिकाणी काय होतं की काही फर्म किंवा कंपनीच्या माध्यमातून कन्स्ट्रक्शन होतात त्यांना याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. वेदर रजिस्टर्ड ऑर नॉट म्हणजे ती नोंदणीकृत असू दे किंवा नसू दे. हू कन्स्ट्रक्ट्स और कॉजेस टू बी कन्स्ट्रक्टेड म्हणजे जो बिल्डिंग बांधतो किंवा कॉजेस टू बी कन्स्ट्रक्टेड म्हणजे बांधण्यास कारणीभूत ठरतो, कॉजेस टू बी कन्स्ट्रक्टेड. अ ब्लॉक और बिल्डिंग ऑफ फ्लॅट्स और अपार्टमेंट्स फॉर द पर्पज ऑफ सेलिंग म्हणजे फक्त सेलचा पोर्शन जो आहे तेवढाच मोफाच्या अंडर कव्हर होतो. सेलचा पोर्शन नसेल तर तो मोफाच्या अंडर येत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे सेलिंग फॉर द पर्पज ऑफ सेलिंग. Some or all of them to other persons or to a company, cooperative society or other association of persons and includes his assignees. असं म्हटलं मग याच्यामध्ये सगळे इतर म्हणजे वारस किंवा इतर त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह सगळे आले त्याच्यामध्ये. अँड व्हेअर द पर्सन हू बिल्ड्स अँड द पर्सन हू सेल्स आर डिफरंट पर्सन्स द टर्म इन्क्लूड्स बोथ. म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांना कसं कव्हर करता येईल या व्याख्येमध्ये, जेणेकरून पुढे काय जबाबदार त्यांना धरायचं असेल, लायबल अकाउंटेबल धरायचं असेल तर सगळे कव्हर होतील अशा हिशोबाने व्याख्या बनवली. म्हणजे याच्यातून कोणी सुटू नये. म्हणजे ही जी फ्लॅट आणि आपण प्रमोटरची व्याख्या बघितली मोफामधली ही बहुव्यापक व्याख्या आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही व्याख्यांमध्ये की असा स्कोप काही नाही ठेवला की कोणी सुटून जाईल याच्यामध्ये वगैरे. ठीक आहे, तर हे डेफिनेशनमधल्या ह्या दोन व्याख्या महत्त्वाच्या आहेत. लेट अस प्रोसीड फर्दर टू सेक्शन 3. हा सेक्शन 3 इम्पॉर्टंट आहे मोफामधला. व्हॉट इज दॅट अबाउट? द सेक्शन 3 इज अबाउट जनरल लॅबिलिटीज ऑफ अ प्रमोटर. म्हणजे हा बिल्डर आहे याच्या जनरल लॅबिलिटी सर्वसाधारण जबाबदाऱ्या काय आहेत बघा. तर प्रमोटर ज्यावेळी फ्लॅट्स विकण्यासाठी लॉन्च करतो त्यावेळी आपण त्याच्या इन्क्वायरीला वगैरे जातो, चौकशीसाठी त्याच्या ऑफिसमध्ये जातो, त्यावेळी त्यांनी कोणकोणत्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. ज्यावेळी तो ॲडव्हर्टिजमेंट करतो त्यावेळी ॲडव्हर्टिजमेंटमध्ये त्याने कोणकोणत्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत याच्याबद्दल हा सेक्शन 3 आहे. जनरल लॅबिलिटी म्हणजे सर्वसाधारण जबाबदाऱ्या त्याच्या ज्या आहेत की फ्लॅट परचेसर जे आहेत त्यांच्यासमोर त्यांनी कोणत्या गोष्टी डिस्क्लोज करायच्या किंवा त्यांना जर डॉक्युमेंट्स हवे असतील वगैरे तर त्यांनी ते डॉक्युमेंट्स त्यांना प्रोव्हाइड करायचे त्या संदर्भातलं आहे. तर याच्यामधले बघा त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. डिस्क्लोज टायटल टू द लँड, ह्याच्यासाठी त्याला सर्टिफाईड बाय ॲडव्होकेट ऑफ नॉट लेस दॅन 3 years स्टँडिंग. पूर्वीच्या काळामध्ये अटॉर्नी असायचे, अटॉर्नी ॲट बार म्हणजे बॅरिस्टर वगैरे लोक जी होती. आता नाही, ते सगळं ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये त्या एक्झाम देऊन यायची तिकडची लोक. तर बार ॲट लॉ किंवा ॲडव्होकेट जो आहे ज्याला कमीत कमी 3 वर्ष प्रॅक्टिस झालेलं आहे अशा व्यक्तींनी प्रोफेशनलनी इश्यू केलेलं जे टायटल सर्टिफिकेट आहे ज्याच्यामध्ये हे लँडचं टायटल जे आहे म्हणजे जमिनीची मालकी हक्क आहे या संदर्भातलं टायटल सर्टिफिकेट जे आहे हे यांनी दाखवलं पाहिजे. त्याच्यावरून समजतं की ह्या जमिनीची मालकी म्हणजे ज्या जमिनीवरती बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केली जाणार आहे किंवा केली गेली आहे त्या जमिनीची मालकी कुणाकडे आहे हे टायटल सर्टिफिकेट जे आहे त्यांनी डिस्क्लोज केलं पाहिजे. सेकंड, एनकंबरन्सेस, राईट,
टायटल, इंटरेस्ट और क्लेम ऑफ एनी पार्टी ऑन सच लँड. म्हणजे ती जी जमीन आहे त्या जमिनीवरती, पीस ऑफ लँड आहे ज्याच्यावरती बिल्डिंग बांधली जाणार आहे, त्याच्यावरती कुणाचे एनकंबरन्सेस म्हणजे बोजा वगैरे आहे का, राईट म्हणजे कुणाचा हक्क आहे का, टायटल म्हणजे त्याच्या मालकी हक्कामध्ये अजून कुणाचा शेअर आहे का, कुणाचा हितसंबंध, इंटरेस्ट म्हणजे हितसंबंध आहे का, किंवा कुणाचा क्लेम आहे का, म्हणजे दावा वगैरे आहे का, हेही त्याने डिस्क्लोज केलं पाहिजे फ्लॅट परचेसर समोर. देन गिव्हिंग इन्स्पेक्शन ऑफ अप्रूव्ड प्लॅन्स, स्पेसिफिकेशन्स ऑफ बिल्डिंग ऑन 7 days नोटीस ऑर ऑन डिमांड. म्हणजे समजा त्याच्याकडे अवेलेबल असेल तर ऑन डिमांड त्याने इन्स्पेक्शनसाठी अप्रूव्ड प्लॅन्स आणि त्याचे स्पेसिफिकेशन्स असतात, म्हणजे कन्स्ट्रक्शनचे मटेरियल संदर्भातले स्पेसिफिकेशन्स असतात, ते त्याने 7 दिवसाच्या नोटीसने म्हणजे अवेलेबल असेल तर ऑन डिमांड द्यावेत, नाहीतर 7 दिवसामध्ये त्याने ते अवेलेबल करून द्यावेत, जेणेकरून फ्लॅट परचेसर पुढचा निर्णय घेऊ शकेल. देन डिस्क्लोज नेचर ऑफ फिक्चर्स, फिटिंग्स अँड अमेनिटीज, लिफ्ट्स प्रोव्हाइडेड टू बी प्रोव्हाइडेड. म्हणजे बिल्डिंगमध्ये ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड असेल तर प्रोव्हाइडेड, कन्स्ट्रक्शन चालू असेल तर टू बी प्रोव्हाइडेड. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फ्लॅटमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये फिक्चर्स कुठले दिले जाणार आहेत, फिटिंग्स किंवा बाकीच्या अमेनिटीज, लिफ्ट्स वगैरे या संदर्भातली माहिती त्यांनी उघड केली पाहिजे, डिस्क्लोज केली पाहिजे. फर्दर डिस्क्लोज पर्टिक्युलर्स ॲज रिस्पेक्ट द डिझाईन अँड द मटेरियल्स टू बी युज्ड इन द कन्स्ट्रक्शन if the promoter is himself the builder, and if the promoter is not the builder, all agreements entered into with the architects and contractors regarding the design, materials and construction of the buildings. म्हणजे ज्या वेळा स्वतः प्रमोटर म्हणजे बिल्डर स्वतःच बिल्डिंग बांधणार असतो त्यावेळी त्यांनी डिझाईन्स आणि जे मटेरियल वगैरे वापरलं जाणार आहे ते त्यांनी उघड केलं पाहिजे, डिस्क्लोज केलं पाहिजे. आणि ज्यावेळी तो स्वतः बिल्डिंग बांधणारा नसतो, बिल्डिंग बांधण्यासाठी त्यांनी दुसऱ्या कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलेले असतात, अशा वेळी त्याला आर्किटेक्ट्स, कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे या लोकांशी त्यांनी ते करार केलेले असतात, कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, डिझाईन, मटेरियल्स वगैरे आणि बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन संदर्भातल्या सगळ्या तरतुदी केलेल्या असतात, तर त्या गोष्टी त्यांनी काय केल्या पाहिजे, डिस्क्लोज केल्या पाहिजेत, उघड केल्या पाहिजेत. फर्दर स्पेसिफाय इन रायटिंग द डेट ऑफ पजेशन अँड ही शॅल हँड ओव्हर सच पजेशन अकॉर्डिंगली. म्हणजे त्यांनी तुम्ही जेव्हा फ्लॅट बुकिंगला जाताय, परचेस म्हणजे इन्क्वायरीला पण जाताय, त्यावेळेला त्यांनी टेंटेटिव्ह तो पजेशन तुम्हाला कधी देणार आहे ती तारीख त्यांनी साधारणतः अगोदर डिस्क्लोज केली पाहिजे आणि बाय दॅट डेट म्हणजे त्या तारखेपर्यंत त्यांनी तुम्हाला ते पजेशन दिलं पाहिजे. फर्दर लिस्ट ऑफ फ्लॅट्स सोल्ड, नेम्स अँड ॲड्रेसेस ऑफ पार्टीज, द प्राइस चार्ज अँड टर्म्स अँड कंडिशन्स. म्हणजे तुम्ही फ्लॅटच्या परचेसच्या इन्क्वायरीला जाताय त्या बाय दॅट टाईम कुणाकुणाला फ्लॅट विकलेले आहेत त्याची लिस्ट, त्यांची नावं, त्यांचे पत्ते त्या पार्टीचे वगैरे, त्यांना किती किमतीला फ्लॅट्स विकले वगैरे आणि बाकी टर्म्स अँड कंडिशन्स काय काय होत्या हे पण त्यांनी डिस्क्लोज केलं पाहिजे. फर्दर नेचर ऑफ फ्लॅट परचेसर्स ऑर्गनायझेशन, इट्स टर्म्स अँड कंडिशन्स. म्हणजे तुमच्या फ्लॅट परचेसरची कोणती ऑर्गनायझेशन तो तुम्हाला फॉर्म करून देणार आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म करून देणार आहे की तुम्हाला दुसरी कुठली ऑर्गनायझेशन फॉर्म करून देणार आहे, हे त्याने अगोदर डिस्क्लोज केलं पाहिजे आणि त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय असतील तेही त्याने डिस्क्लोज केलं पाहिजे. नंतर पजेशन आफ्टर कम्प्लिशन सर्टिफिकेट ओनली, नो पजेशन शॅल टेक, नो पर्सन म्हणजे नो फ्लॅट परचेसर शॅल टेक पजेशन टिल कम्प्लिशन सर्टिफिकेट बाय लोकल अथॉरिटी. म्हणजे ही लोकल अथॉरिटी आहे, म्हणजे शहरांमध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स वगैरे आहेत, लोकल अथॉरिटीकडून बिल्डिंगचं OC म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट किंवा बिल्डिंग कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाल्याशिवाय बिल्डरने कुणालाही पजेशन देता कामा नये आणि कुणीही फ्लॅट परचेसरने ते घेता कामा नये, हे त्याने अगोदरच क्लिअर केलं पाहिजे. नंतर डिस्क्लोजर ऑफ ऑल आउट गोईंग्स, ग्राउंड रेंट, म्युनिसिपल लोकल टॅक्सेस, टॅक्सेस ऑन इन्कम, वॉटर चार्जेस अँड इलेक्ट्रिसिटी चार्जेस, रेव्हेन्यू असेसमेंट, इंटरेस्ट ऑन एनी मॉर्गेज और अदर एन्कम्बरन्सेस इफ एनी. म्हणजे फ्लॅटच्या कॉस्टच्या व्यतिरिक्त अदर आउट गोईंग्स म्हणजे बाकीचे जे काही खर्च आहेत जे आहेत तुम्हाला द्यायचे आहेत बिल्डरला ते त्यांनी अगोदर डिस्क्लोज केले पाहिजे. त्याच्यामध्ये मग हे ग्राउंड रेंट, म्युनिसिपल लोकल टॅक्सेस, इन्कम टॅक्स, वॉटर चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, असेसमेंट वगैरे जे आहे किंवा प्रॉपर्टी मॉर्गेज असेल तर काय तुमचं व्याज वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगोदर डिस्क्लोज केल्या पाहिजेत की जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की बाकीचा तुम्हाला किती खर्च येणार आहे अजून. देन डिस्क्लोजर ऑफ सच अदर इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंट्स म्हणजे बाकीचे जे काही त्या प्रकल्प प्रोजेक्ट संदर्भातले अजून काही इन्फॉर्मेशन किंवा डॉक्युमेंट्स असतील ती त्यांनी सगळी डिस्क्लोज केली पाहिजेत.
अँड टू गिव्ह ऑन डिमांड ट्रू कॉपीज ऑफ द डॉक्युमेंट्स. या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत ती जर त्याच्यात तुम्हाला कॉपीज पाहिजे असेल, जर तुम्ही तुमच्या कन्सल्टंटला किंवा ॲडव्होकेटला दाखवायचं असेल तर त्याने मागणी केल्याप्रमाणे तुम्ही मागणी केली की त्याने तुम्हाला त्या कॉपीज ज्या आहेत त्या अवेलेबल करून द्यायच्या आहेत तुम्हाला. कीप डॉक्युमेंट्स, प्लॅन, स्पेसिफिकेशन्स और कॉपीज ॲट साईट अँड परमिट इन्स्पेक्शन. म्हणजे ह्या सगळ्या ज्या डॉक्युमेंट्सच्या किंवा अप्रूव्ड प्लॅन्स असतील, स्पेसिफिकेशन असतील, ह्याच्या ज्या कॉपीज आहेत त्यांनी साईटवरती अवेलेबल करून ठेवल्या पाहिजेत आणि तुम्हाला इन्स्पेक्शनसाठी पाहिजे असतील तर तुम्हाला त्यांनी त्या अवेलेबल करून दिल्या पाहिजेत. फर्दर आता याच्यामध्ये पुढे सांगितलं की त्यांनी ॲडव्हर्टिजमेंटमध्ये काय काय गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. म्हणजे व्हाईल ॲडव्हर्टायझिंग अबाउट द प्रोजेक्ट, म्हणजे ज्यावेळी तो एखाद्या प्रकल्पाची जाहिरात करतो त्यावेळी त्यांनी कुठल्या गोष्टी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. यामध्ये पहिलं आहे कार्पेट एरिया ऑफ फ्लॅट. म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये त्यांनी कार्पेट एरिया प्रत्येक फ्लॅटचा काय असेल, इन्क्लुडिंग बाल्कनीज, म्हणजे बाल्कनीसह कार्पेट एरिया, पण बाल्कनीचा एरिया त्यांनी वेगळा दाखवायचा. अशा प्रकारे त्यांनी जाहिरात केली पाहिजे. प्राइस ऑफ द फ्लॅट इन्क्लुडिंग द प्रपोर्शनेट प्राइस ऑफ द कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज विच शुड बी शोन सेपरेटली द इंटरव्हल्स बिटवीन इन्स्टॉलमेंट्स. म्हणजे फ्लॅटची एकूण किंमत किती, त्याच्यामध्ये तुम्हाला या कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज तुमच्यासाठी तो अवेलेबल करून देणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला तो किती चार्ज करणार आहे आणि ह्याचे जे पेमेंट्स आहेत तुम्हाला किती इंटरव्हलने म्हणजे किती महिन्यांनी वगैरे करायचे आहेत ते त्यांनी अगोदरच जाहिरातीमध्ये आपल्या डिस्क्लोज केलं पाहिजे. द नेचर, एक्सटेंट अँड डिस्क्रिप्शन ऑफ द कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज. म्हणजे तुम्हाला तो कॉमन एरियाज म्हणजे सर्वांच्या वापरासाठी जे कॉमन एरियाज फॅसिलिटी असतात ते कोणकोणते देणार आहे याने अगोदर डिस्क्लोज केलं पाहिजे. द नेचर, एक्सटेंट अँड डिस्क्रिप्शन ऑफ लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज एफ एनी. समजा एक लिमिटेड म्हणजे मर्यादित वापरासाठी काही कॉमन एरियाज फॅसिलिटीज असतात, हे असे तुम्हाला तो कोणकोणते देणार आहे ते त्याने डिस्क्लोज केलं पाहिजे. म्हणजे समजा एखादा डक्टचा पोर्शन असतो तर डक्टचा पोर्शन काय तुम्ही नेहमी तुम्हाला वापरायला अलाउड नसतो. तुमच्या फ्लॅटमध्ये काहीतरी डक्टमधून जाऊन काम करायचं असेल तो कॉमन असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला लिमिटेड कॉमन एरियाज फॅसिलिटीज काय आहेत वगैरे हे त्यांनी डिस्क्लोज केलं पाहिजे. सेल फ्लॅट ऑन द बेसिस ऑफ द कार्पेट एरिया ओनली. आणि त्यांनी पुढे फ्लॅटची विक्री करतेवेळी फ्लॅट हा कार्पेट एरियाच्या बेसिसवरती विक्री केलं पाहिजे. म्हणून बघा आपल्याला ॲग्रीमेंट आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये कार्पेट एरियाच मेन्शन केलेला असतो. बाकी इतर वेळी ते काय सांगू देत पण ॲग्रीमेंटमध्ये कार्पेट एरियाज मेन्शन केलेला असतो बिकॉज इट इज बाइंडिंग ॲज पर मोफा. ठीक आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी त्यांनी डिस्क्लोज केल्या पाहिजेत. ह्या त्याच्या जनरल लायबिलिटीज आहेत ॲज पर सेक्शन 3 ऑफ द मोफा. म्हणजे ह्या अगदी बाइंडिंग आहे त्याच्यावरती. म्हणजे मोफामध्ये या सगळ्या तरतुदी व्यवस्थित केलेल्या आहेत. नाउ सेक्शन 4 जो आहे दॅट इज अबाउट ॲग्रीमेंट फॉर सेल अँड इट्स रजिस्ट्रेशन. ह्याच्यामध्ये काय तरतूद आहे की बिल्डर ज्यावेळी आपल्याला फ्लॅट्स विकतो त्यावेळेला तो आपल्याकडून जे पेमेंट कलेक्ट करतो, द बिल्डर कलेक्ट्स पेमेंट फ्रॉम द फ्लॅट परचेसर्स इन ॲडव्हान्स ऑर ॲज डिपॉझिट्स. लक्षात ठेवा, फ्लॅटची किंमत तो ॲडव्हान्समध्ये आपल्याला घेत असतो आणि बाकीचे जे आउट गोईंगचे पैसे आहेत तो डिपॉझिट म्हणून आपल्याकडून घेत असतो आणि ते त्यावेळेला खर्च करत असतो. तर हे त्या ॲडव्हान्स पेमेंट फ्लॅट परचेसरकडून म्हणजे फ्लॅट जे आपल्याला पोझिशन नंतर मिळणार असतं त्यामुळे पेमेंट सगळं घेतो हे आपण ॲडव्हान्सच म्हणणार किंवा डिपॉझिटमध्ये म्हणणार. ठीक आहे. म्हणजे पण हे ॲडव्हान्स पेमेंट तो आपल्याकडून किती घेऊ शकतो ह्याच्यासाठी सेक्शन 4ने रिस्ट्रिक्शन ठेवलेलं आहे की 20% पेक्षा जास्त पेमेंट जर बिल्डरला फ्लॅट परचेसरकडून घ्यायचं असेल तर बिल्डरने पहिल्यांदा फ्लॅट परचेसरशी ॲग्रीमेंट फॉर सेल केलं पाहिजे आणि ते रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 आहे त्या ॲक्ट खाली त्यांनी ते जॉईंट सब रजिस्ट्रार जे असतात त्यांच्याकडे त्याची नोंदणी केली पाहिजे, रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. बघा कसं आहे ते promoter before accepting advance payment or deposit to enter into agreement and agreement to be registered. The written agreement for sale of flat with flat purchaser by the promoter before accepting of money as advance payment or deposit more than 20% of the sale price. म्हणजे फ्लॅटच्या किमतीच्या 20% पैसे तो ॲग्रीमेंट केल्याशिवाय आपल्याकडे मागू शकत नाही. त्यांनी रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आपल्याला करून दिलं पाहिजे तरच तो वरचे पैसे आपल्याकडून तो मागू शकतो. मी तुम्हाला एक ॲश्युरन्स झाला की ॲग्रीमेंट आपलं झालेलं आहे आणि नंतर पुढे तुम्ही लोन वगैरे काढून तुमच्या पुढच्या फंडची अरेंजमेंट करू शकताय. आता हे ॲग्रीमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्या पाहिजेत बघा. पर्टिक्युलर्स ऑफ द ॲग्रीमेंट जसे आपण सेक्शन 3 मध्ये बघितलं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ॲग्रीमेंटमध्ये तुम्हाला लिहून द्यायच्या आहेत, मेन्शन करायच्या आहेत. विच आर दोज थिंग्स. नंबर 1 कन्स्ट्रक्शन ॲज पर
अप्रूव्ड प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन्स, म्हणजे अप्रूव्ड बाय द लोकल अथॉरिटी, लोकल अथॉरिटीने अप्रूव्ह केलेल्या प्लॅन स्पेसिफिकेशन प्रमाणे त्यांनी कन्स्ट्रक्शन करायचं हे त्यांनी नमूद करायचं अग्रीमेंटमध्ये. द डेट बाय विच द पोजेशन ऑफ द फ्लॅट इज टू बी हँडेड ओव्हर टू द परचेसर, म्हणजे पोजेशनची तारीख पण त्यांनी तुम्हाला त्या अग्रीमेंटमध्ये मेन्शन करायची आहे. कार्पेट एरिया ऑफ द फ्लॅट इन्क्लुडिंग द एरिया ऑफ द बाल्कनीज विच शुड बी शोन सेपरेटली, म्हणजे कार्पेट एरिया बाल्कनीचा किती असणार आहे आणि बाल्कनीचा एरिया त्यांनी वेगळा दाखवायचा आहे. प्राइस ऑफ फ्लॅट इन्क्लुडिंग प्राइस ऑफ कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज शोन सेपरेटली अँड इंटरवल्स ऑफ इन्स्टॉलमेंट्स, म्हणजे फ्लॅटची एकूण किंमत किती, कॉमन एरियाजसाठी फॅसिलिटीसाठी अजून किती ॲडिशनल पैसे द्यायचे आणि ते किती किती इंटरवलने पे करायचे तेही त्यांनी अग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. द ऑर्गनायझेशन टू बी कन्स्टिट्युटेड ऑफ द पर्सन्स हू हॅव टेकन और आर टू टेक द फ्लॅट्स, म्हणजे फ्लॅट परचेसर्स, थोडक्यात फ्लॅट परचेसर्स लोकांचं जे काय ऑर्गनायझेशन तो फॉर्म करणार आहे, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी की अजून दुसरं कुठलं, तेही त्यांनी अग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. पुढे द नेचर, एक्सटेंट अँड डिस्क्रिप्शन ऑफ लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज, हे तुम्हाला कोणते देणार आहे ते त्यांनी डिस्क्लोज करायचं. द नेचर, एक्सटेंट अँड डिस्क्रिप्शन ऑफ लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज वगैरे, आणि लिमिटेड कॉमन एरिया फॅसिलिटीज आहे. नंतर पर्सेंटेज ऑफ अनडिवायडेड इंटरेस्ट इन द कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज, प्रत्येक फ्लॅटचे या कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीजमध्ये किती पर्सेंटेज हक्क आहे वगैरे ते अग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. स्टेटमेंट ऑफ द यूज फॉर विच द फ्लॅट इज इंटेंडेड अँड रिस्ट्रिक्शन ऑन इट्स यूज इफ एनी, म्हणजे तुमचा फ्लॅट बघ कसं असतं, आपण फ्लॅटच्या व्याख्येमध्ये बरंचसं बघितलं. रेसिडेन्शियल पर्पजसाठी तुम्ही घेतला तर तो रेसिडेन्ससाठी वापरायचा असं अग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं. ज्या पर्पजसाठी तुम्ही ते फ्लॅट किंवा युनिट घेणार आहे त्या पर्पजसाठीच तुम्ही ते वापरायचं आहे असं अग्रीमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. फर्दर पर्सेंटेज ऑफ अनडिवायडेड इंटरेस्ट इन द लिमिटेड कॉमन एरियाज अँड फॅसिलिटीज, म्हणजे प्रत्येक फ्लॅटचं लिमिटेड कॉमन एरियाज फॅसिलिटीजमध्ये काय शेअर असेल, काय हक्क असेल तोही मेन्शन करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी त्यांनी ढोबळमानाने अग्रीमेंटमध्ये मेन्शन करायच्या आहेत. आणि अग्रीमेंटसोबत त्यांनी कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत, टायटल सर्टिफिकेट बाय अन अटॉर्नी ॲट लॉ ऑर ॲडव्होकेट, ज्याचा 3 वर्षांचा अनुभव आहे अशा ॲडव्होकेट किंवा बार अटॉर्नी ॲट लॉकडून टायटल सर्टिफिकेट जोडायचं आहे हे अग्रीमेंटसोबत. म्हणजे प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा फॉर्म नंबर 6 आहे किंवा 7/12 उतारा आहे, म्हणजे हे लँडच्या ओनरशिप दर्शवणारे हे डॉक्युमेंट्स आहेत. हे डॉक्युमेंट्स किंवा इतर कुठलं रेव्हेन्यू रेकॉर्ड असेल लँडची ओनरशिप दर्शवणारं तर तेही जोडायचं आहे. म्हणजे त्यातून लँडची ओनरशिप जी आहे ही क्लिअर होईल. देन द प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन्स ऑफ द फ्लॅट अप्रूव्ड बाय द लोकल अथॉरिटी, म्हणजे लोकल अथॉरिटीने अप्रूव्ह केलेले प्लॅन स्पेसिफिकेशन्स ते अग्रीमेंटसोबत जोडायचे आहेत. अँड मोड ऑफ प्रेझेंटिंग अग्रीमेंट फॉर रजिस्ट्रेशन बिफोर द रजिस्टरिंग ऑफिसर, म्हणजे रजिस्टरिंग ऑफिसर समोर मी अग्रीमेंट रजिस्ट्रेशनसाठी कोण जाणार आहे वगैरे, त्या ठिकाणी अथॉरिटी वगैरे असेल तर ती पॉवर ऑफ अटॉर्नी ज्याच्या नावाने दिली ती पण जोडायला लागते वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी अग्रीमेंट संदर्भातल्या आहेत. म्हणजे सेक्शन 4 जो आहे दॅट इज अबाउट अग्रीमेंट फॉर सेल ऑफ फ्लॅट अँड इट्स रजिस्ट्रेशन, अग्रीमेंटसोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहेत या संदर्भातला आणि अग्रीमेंटमध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत या संदर्भातलं सेक्शन 4 आहे. 20% जास्त पेमेंट जर घ्यायचं असेल ॲडव्हान्समध्ये तर अंडर सेक्शन 4 अग्रीमेंट फॉर सेल बिल्डरने आपल्याशी केलं पाहिजे आणि ते त्यांनी रजिस्टर करून दिलं पाहिजे अंडर सेक्शन 4 ऑफ द मोफा. पुढे सेक्शन 4A, इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन ऑफ अग्रीमेंट रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 4. म्हणजे आपण सेक्शन 4 खाली अग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन बघितलं, समजा हा ऍक्ट लागू झाला तेव्हापासून किंवा अगोदरचे पण अग्रीमेंट समजा काही कारणास्तव रजिस्टर करायचे राहून गेले असतील तर या ठिकाणी फ्लॅट परचेसर आहे, फ्लॅट परचेसरचा इंटरेस्ट सुरक्षित आहे, प्रोटेक्ट केलेला आहे. फ्लॅट परचेसर ज्यावेळेला बिल्डरच्या विरोधात काही कारवाई करेल त्यावेळेला अग्रीमेंट रजिस्टर जरी नसेल तरी ते अग्रीमेंट तो इव्हिडन्स म्हणून, डॉक्युमेंटरी इव्हिडन्स म्हणून एखाद्या कोर्टामध्ये समजा त्याने बिल्डरच्या विरोधात स्पेसिफिक परफॉर्मन्स सारखी सूट फाईल केली असेल तर त्या सूटमध्ये ते अग्रीमेंट जे आहे अग्रीमेंट डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून तो सादर करू शकतो. इवन दो द अग्रीमेंट इज नॉट रजिस्टर्ड, दॅट इज प्रोव्हाइडेड अंडर सेक्शन 4A ऑफ द मोफा, दॅट इज इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन ऑफ अग्रीमेंट रिक्वायर्ड टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 4. बघा कसं काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. वेअर अन अग्रीमेंट फॉर सेल एंटर्ड इनटू अंडर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 4, whether entered into before or after the commencement of this act remains unregistered for any reason, then notwithstanding anything contained in any law for the time being in force
or in any judgment, decree or order of any court, it may be received as evidence of a contract in a suit for specific performance. स्पेसिफिक परफॉर्मन्स सूट खाली हे तुमचं एव्हिडन्स म्हणून सादर केलं जाऊ शकतं, कोर्टाकडून ते स्वीकारलं जाऊ शकतं. ॲज एव्हिडन्स ऑफ पार्ट परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे आपण आपला पार्ट परफॉर्म केलेला आहे असं फ्लॅट परचेस सांगू शकतो कोर्टाला, हे डॉक्युमेंट सबमिट करून, ॲग्रीमेंट सबमिट करून. ॲज एव्हिडन्स ऑफ एनी कोलॅटरल ट्रान्झॅक्शन, म्हणजे बाकीचे काही आमचे जे ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये झालेले ॲग्रीमेंटमध्ये दर्शवले आहे ते झालेले आहेत, हे दर्शवण्यासाठी तो एव्हिडन्स म्हणून, म्हणजे कोर्टामध्ये हे ॲग्रीमेंट डॉक्युमेंटरी प्रूफ म्हणून, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून सादर केलं जाऊ शकतं. पुढे सेक्शन 5 जो आहे, प्रमोटर टू मेंटेन सेपरेट अकाउंट ऑफ सम्स टेकन ॲज ॲडव्हान्स ऑर डिपॉझिट अँड टू बी ट्रस्टी देअरफॉर अँड डिस्बर्स देम फॉर पर्पज फॉर विच गिवन. म्हणजे जो प्रमोटर म्हणजे बिल्डर आपल्याकडून ज्या वेगवेगळ्या रकमा घेतो त्या त्यांनी ज्या पर्पजसाठी घेतलेल्या आहेत त्याच पर्पजसाठी त्यांनी त्या वापरायच्या आहेत, त्यांनी इतरत्र त्या वापरायच्या नाहीत. आणि त्यांनी ट्रस्टी म्हणून त्या रकमा ज्या आहेत त्या रकमांचे जतन करायचं आहे आणि ज्यावेळेला तो ॲक्च्युअल खर्च येईल त्याच वेळा ती रक्कम त्यांनी वापरायची आहे. बघा काय की द प्रमोटर शॅल मेंटेन अ सेपरेट अकाउंट इन एनी बँक ऑफ सम्स टेकन बाय हिम फ्रॉम पर्सन्स इंटेंडेड टू टेक, म्हणजे फ्लॅट परचेसेस लोकांकडून ॲडव्हान्स किंवा डिपॉझिट म्हणून त्यांनी जे रकमा घेतलेल्या आहेत त्यांनी ते सेपरेट अकाउंटमध्ये ठेवायचे, बँक अकाउंटमध्ये ठेवायचे आहेत. इन्क्लुडिंग एनी सम्स सो टेकन टुवर्ड्स द शेअर कॅपिटल फॉर द फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑर अ कंपनी, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या फॉर्मेशनसाठी वगैरे त्यांनी जे शेअर कॅपिटल घेतले तेही त्यांनी वेगळं ठेवायचं आहे सोसायटी फॉर्म होईपर्यंत. किंवा टुवर्ड्स द आउट गोईंग, म्हणजे ग्राउंड रेंट आपण बघितलं, म्युनिसिपल किंवा अदर टॅक्सेस वगैरे आहेत, इन्कम टॅक्स आहे, वॉटर चार्जेस, इलेक्ट्रिसिटी चार्जेस, असेसमेंट असेल किंवा मॉर्गेजवरचा इंटरेस्ट असेल वगैरे, ह्या सगळ्यासाठी जो ॲडिशनल पैसे आपल्याकडून घेतो जे ज्या कामासाठी घेतले त्याच कामासाठी तुम्ही वापरायचे आहेत, इतरत्र तो वापरू शकत नाही. तो खर्च येईल त्याच वेळा त्यांनी ते वापरायचे आहेत. ही शॅल होल्ड द सेड मनीज फॉर द पर्पज फॉर विच दे वेअर गिवन, म्हणजे ज्या पर्पजसाठी ते पैसे दिले त्याच पर्पजसाठी त्याने ते वापरायचे आहेत. शॅल डिस्पर्स द मनीज फॉर दोज पर्पज, म्हणजे त्याच कामासाठी त्यांनी ते वापरायचे आहेत. शॅल ऑन डिमांड इन रायटिंग बाय कॉम्पिटंट अथॉरिटी मेक फुल अँड ट्रू डिस्क्लोजर ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स इन रिस्पेक्ट ऑफ दॅट अकाउंट. समजा या संदर्भातला वाद एखाद्या कॉम्पिटंट अथॉरिटीज या कायद्याखाली अपॉइंट केलेल्या आहेत, सेक्शन 5A खाली आपण पुढचं बघणार आहोत सेक्शन, तर त्याखाली कॉम्पिटंट अथॉरिटी अपॉइंट केले, त्यांच्याकडे समजा एका तुमचा वाद गेला आणि त्या रकमेसंदर्भात काय वाद असेल तर त्या कॉम्पिटंट अथॉरिटीनी मागणी केल्यानंतर त्या प्रमोटरनी ह्या रकमांचा हिशेब, त्यांना ट्रान्झॅक्शन काय व्यवहार केले ते दाखवायचा आहे. म्हणजे सेक्शन 5 जो आहे तो तुमच्याकडून जो इतर पैसे घेतो ज्या पर्पजसाठी घेतले त्या पर्पजसाठीच त्यांनी वापरायचे आहेत. तो नाही तोपर्यंत तो पर्पज जर येत नसेल तोपर्यंत त्यांनी ते पैसे ट्रस्टी म्हणून सांभाळून ठेवायचे सेपरेट बँक अकाउंटमध्ये. ठीक आहे. पुढचं आहे सेक्शन 5A, दॅट इज कॉम्पिटंट अथॉरिटी. आपल्याकडे आता सेक्शन 5 बघितला, त्या संदर्भातला काही वाद असेल किंवा सेक्शन 10 आपल्याला ते आपण पुढे बघणार आहोत. 10 तो सोसायटीच्या रजिस्ट्रेशनसाठी आहे आणि सेक्शन 11 ह्या कन्व्हेन्ससाठी आहे. म्हणजे ह्या काही अमाऊंट्स त्यांनी घेतल्या त्याच कामासाठी वापरले की नाही या संदर्भातला वाद असेल किंवा सोसायटी फॉर्मेशन संदर्भातला काही डिस्प्यूट किंवा वाद असेल किंवा सोसायटीच्या कन्व्हेन्स संदर्भातला काही वाद असेल वगैरे काही ॲप्लिकेशन्स वगैरे असेल तर हे तुम्ही कोणाकडे घेऊन गेलं पाहिजे, हे डिस्प्यूट्स किंवा हे तुमचे मॅटर्स कोणाकडे घेऊन गेलं पाहिजे. तुम्हाला त्यांचं रिड्रेसल पाहिजे असेल, मग तुम्हाला त्यांच्याकडून रिलीफ पाहिजे असेल तर ह्याच्यासाठी ज्या गव्हर्नमेंटने अथॉरिटीज अपॉइंट केले दे आर कॉल्ड ॲज कॉम्पिटंट अथॉरिटी. साधारणतः आपण आता म्हटलं की DDR आपल्याकडे आहे, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, त्यांना बऱ्याचशा गोष्टीसाठी कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून अपॉइंट केलेला आहे. तर म्हणजे ज्यांना अधिकार दिले आहेत सेक्शन 5A ऑफ द मोफा ती अथॉरिटी दॅट इज कॉम्पिटंट अथॉरिटी. सो व्हॉट इज सेक्शन 5A? The state government may by notification in the official gazette appoint an officer not below the rank of the district deputy registrar of cooperative societies to be the competent authority for an area or areas to be specified in such notification, and different officers may be appointed as competent authority for different local areas for the purpose of exercising the powers and performing the duties under section 5, 10 and 11 ऑफ दिस ॲक्ट. जी मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, सेक्शन 5 कशासाठी आहे, सेक्शन 10 कशासाठी आहे, सेक्शन 11 कशासाठी आहे. या संदर्भात
काही अधिकार त्यांना दिलेले आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून, आणि त्यांच्या प्रॉपर आदेशाने जे आहे ते पुढची कारवाई होऊ शकते.